15 मिनिटाच्या वर झालेल्या. ओ माय गॉड. आणि हे खाऊन सांगणार आहे. मी केलं मीच खाऊन सांगू का? हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंदळकर ब्लॉग. तर आज आहे सुट्टी शांच्या शाळेला. उष्णतेच्या काय म्हणते अतिउष्णतेच्या लाटेमुळे शांच्या शाळेला दिलेली आहे सुट्टी. मला वाटते बहुतेक सगळ्या शाळेंना असणार. तर आज सकाळी सकाळी एकदम उठल्याबरोबर सुट्टी असल्यामुळे इथे बनत आहे आमच्याकडे पास्ता. आणि तो तर कालपासूनच नांदा सुरू झाला, रात्रीपासूनच. रात्रीच ती तिच्या पप्पाला घेऊन गेली आणि पास्ता घेऊन आली की उद्या सुट्टी आहे तर मग मला पास्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. तर त्याच्या सुट्टी मग आता बनवत आहे आम्ही ते पास्ता. तर मंडळी, नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर एकदम साध्या पद्धतीचा पास्ता असतो. पास्त्याला जास्त काही तामझाम लागत नाही कारण याच्यात तिला काहीच पाहिजे नसते. त्याच्यामुळे कोणतेच वेजीस वगैरे काहीच नाही राहत, फक्त कांदा बस आणि सॉसेस, बाकी काहीच नसते. तिखट मीठ वगैरे बस. कांदा टाकला मग त्याला शिजवायचं मग झालं. असं का? तर या नाश्ता करायला. चला मी पण नाश्ता करून घेते आता. सकाळी सकाळी बंदरांचं चालू झालं. सकाळी सकाळी बंदरांचं सुरू झालं. मी करत होती झाडझूड आणि काही खरं नाही. आज दरवाजा झाडझूड वगैरे गेली खड्ड्यात. बंदर येऊन पडन सुचणार नाही. चला. बापरे, आज गरम वाफा, खरंच ऊन खूप आहे. अहो बकऱ्या आल्या पुन्हा. इकडून बंदर, इकडून बकऱ्या. झाडं खाऊन ठेवते यार पूर्ण. खरंच बंदर बकऱ्या आल्या. तर घरातल्या झाडांना पाणी देऊन दे. यांना म्हटलं पहिले तुम्ही झाडांना पाणी देऊन द्या कारण मग खूप गरम होणार. आणि आता घरातली झाडं आहे पण कोरडे झाले. घरातल्या पण झाडांना पाणी वगैरे देऊन देते. म्हणलं बंदर आले आहे. बकऱ्या त्या बकऱ्या जाता जाता बकऱ्या बाहेर काढून द्या. हा, बंदर आहे वर आहे, जाऊ द्या. बकऱ्या हाकलून द्या तेवढ्या. बकऱ्या राहू द्या, काढी ते आपल्यासाठी. सकाळची सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि त्यासोबत तिथे सकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घेतली मी अर्धी आंघोळीच्या आधीच. तर भात वगैरे मांडून दिला आणि पनीरची भाजी करायची होती आज, त्यामुळे इथे कांदा आणि टमाटर ते सुद्धा शिजवून ठेवलेलं आहे. 4 टमाटर घेतले आणि 4 कांदा घेतलेला आहे, ते छान शिजवून घेतले. आणि पनीरसुद्धा गरम पाण्यात छान व्यवस्थित असं वॉश करून घेतलं. चला आता रेसिपी शेअर करते मी तुमच्यासोबत बटर पनीर मसाल्याची. अशी जर तुम्ही ट्राय कराल ना, तर तुम्हाला वाटेल काय मस्त भाजी झाली आणि हॉटेलमध्ये पण मिळणार नाही. तसंच माझ्या नवऱ्याने सुद्धा आज मला कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला हवं तितकं तेल तुम्ही भाजीला टाकू शकता. त्यानंतर कांदा, टमाटर, 4 कांदा आणि 4 टमाटर, त्यानंतर अद्रक, लसण, जिरं आणि सांबार, हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि हो, कांदा आणि टमाटर छान शिजवून घेतला आधी. त्यामध्ये भाजीमध्ये जेवढं मीठ तुम्हाला हवं असेल तेवढं मीठ टाकून आधी शिजवून घेतलं. त्यानंतर हे मिक्सरमधून सगळं काढून घेतलं आणि साखर टाकायची विसरलेली होती. साखर ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता. जेवढी तुम्हाला गोड, कोणाला गोड जास्त आवडते, कोणाला कमी आवडते, त्यानुसार टाकू शकता कारण खूप इम्पॉर्टंट आहे. टमाटर जे आंबट असतात ना, त्याची थोडीशी आंबटपणा चालली जाते त्यासाठी. तर ते चांगलं असं चोपडागीर असा छान पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे पनीर जे आहे तळून घेतलेलं आहे. आमच्या इथे पनीर तळलेलं आवडत नाही, त्यामुळे मी यातलं जेवढं पनीर होतं ना त्याच्यातलं अर्धं पनीर फक्त तळून घेतलेलं आहे. मला हे आधीच सांगून गेलेले की पनीर बिलकुल तळू नको, तसं टाकवा म्हणून पनीर, कारण की त्याची टेस्ट बदलते, एक रबरासारखा त्याचा फॉर्म होऊन जातो. त्याच्यामुळे पनीर तळलेलं यांना आवडत नाही. तर थोडंफार असं फ्राय करून घेतलं आणि याच तेलामध्ये आता करणार आहे भाजी. तर सर्वात आधी इथे एक तेजपत्ता, एक कलमी, त्याच्यानंतर एक विलायची टाकलेली आहे आणि त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. हे छान तडतडू दिलं. त्यानंतर यामध्ये आपण जो ग्राइंड केलेला मसाला आहे तो टाकून दिलेला आहे. आणि तुम्हाला वाटेल की तेल थोडं जास्त झालं आहे तर हे
तसं काही नाही, कारण की हे मिक्स व्हायसाठी वेळ लागते आणि जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत छान फिरवत राहायचं आणि आपोआप ते तेल जेव्हा बाहेर असं सुटेल तेव्हा समजून जायचं की मसाला आपला तयार झालेला आहे, याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलेलं आहे. तेव्हा यामध्ये टाकायचे मसाले राहणार हळद, तिखट, धनेपूड आणि मीठ तर आपण आधी टाकलेलंच आहे. त्यानंतर हे तिखट मीठ वगैरे व्यवस्थित झालं की घरची जी फ्रेश क्रीम असते ते टाकायची, नाही तर मग दही टाकू शकता नसली तर. आणि जे मसाला डिकून होता मिक्सरच्या पॉटला तर त्यामध्ये पाणी टाकून छान असं याला पाणी सोडून द्यायचं. ते झालं की मग यामध्ये गरम केलेलं पाणी सोडून द्यायचं. त्याची ग्रेव्ही तर आपली पूर्ण तयार झालेली आहे. आता यामध्ये जाणार पनीरचे क्यूब, ते पण 10 मिनटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जाणार बटर. तर तुम्हालाही वाटत असेल की आतापर्यंत बटर गायब होतं, यातलं बटर पनीर मसाला करत आहे पण बटर गायब होतं. तर बटरमध्ये मी भाजी फोडणी देत नाही, कारण आम्हाला एकदमही जास्त बटर आवडत नाही, म्हणून हे वरून एक आपला क्यूब टाकून दिला बटरचा तरी होऊन जातं. तयार झालेली आहे, सांबार वगैरे टाकून दिला आणि आता कुकरसुद्धा आपला झालेला आहे भाताचा. तर यामध्ये सुद्धा थोडासा तडका देणार, तर एक कलमी आणि तेजपत्ता आणि बस जिरं याचा तडका देऊन देणार. बस झालेला आहे भात पण जिरा राईस तयार. आणि तडका दिल्यानंतर लगेच याला झाकून ठेवलात म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. तर भात पण तयार आहे, भाजी पण तयार आहे. आता पोळ्या टाकून घेते आणि मग घेते जेवण करायला आणि मस्त चमचमीत आज जेवण आहे. आणि बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे भाजीला आणि भाजीची टेस्टसुद्धा खरंच छान झाली होती. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघा. या पद्धतीने तुम्ही जर भाजी कराल ना तुम्ही पण म्हणाल आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा पनीरची भाजी दिसायला कशी झाली आहे. तर आता खायला तुम्ही जर घरी करून बघाल ना तर तुम्हाला समजेल की भाजीची टेस्ट काय आहे म्हणून, या पद्धतीने जर केली तर. चला मग मंडळी, आता मी जेवण करून घेते आणि तुम्ही पण या जेवायला. असं ताट सजलेलं आहे. आणि मी आता खाऊन सांगणार आहे. आणि हे खाऊन सांगणार आहे. मी केलं मीच खाऊन सांगू का? मी केलं मीच खाऊन सांगू, तुम्ही खाऊन सांगा कसं झालं. आमच्या शानूचं झालं पण जेवण. शानू कसं झालं? शानूला माझ्या पनीरची भाजी, रश्श्याची भाजी असं असं ना लवकर भूक लागते आणि व्यवस्थित जेवण करते ते. आणि मोकळ्या भाज्या असल्या, अशा पालेभाज्या असल्या ते मग इतकं जीवावर येते की खूपच. कशी झाली आहे भाजी आजची, आणि बऱ्याच दिवसानंतर केली ना आपण. टेस्ट करून सांगा कशी झाली आहे तर. एक नंबर. हॉटेलपेक्षाही चांगली. का म्हटलं जोरात म्हणा. हॉटेलपेक्षाही चांगली. हे ऐकायसाठी तुम्हाला इतकं खरंच का हो? हॉटेलवाल्यांसोबत तुलना करत आहे तुम्ही माझी. हॉटेलवाले काही टाकू. बटर पनीर मसाला केला आहे आणि तर भाजी केलेली आहे. तर पाहून तर असं वाटत आहे खूप छान झाली आहे म्हणून. आता टेस्ट करून पाहते मी. खोटं नाही सांगणार, खरं सांगणार कशी झाली आहे तर. खरंच ते जे बोलले ना अगदी खरं, कारण की ग्रेव्ही इतकी छान अशी मलाई टाईप झालेली आहे आणि पूर्ण टेस्ट जो आहे तो खूप छान झालेला आहे. पनीर पण फ्रेश आहे. पनीरसुद्धा फ्रेश आहे. मला माहीतच नाही, काल दूधवाले जेव्हा आमचे दूधवाले नाही का खूप रात्री येते 10-10:30 वाजता, तोपर्यंत मी झोपलेली होती. यांनीच दूध घेतलं, मला माहीतच नाही पनीर आणून ठेवलं आहे म्हणून. सकाळी उठून चहा वगैरे मांडायला घेतलं तर तेव्हा मग मला दिसलं की पनीर घेतलं आहे म्हणून. मला असं वाटलं की यांनी जेव्हा हे पास्ता आणायला गेले होते ना काल तर तेव्हा आणलं असेल बा म्हटलं. ते सांगत होते की दूधवाल्यांनी दिलं आहे म्हणून पनीर. तर छान भाजी झाली, खूप टेस्टी झाली भाजी. छान असतं त्यांच्याकडचं पनीर. आता इतक्यात ते करत नव्हते पनीर. आम्ही तर आधी इतकी पनीरची भाजी खात होतो, ते आले की बस हे असं हातात ठेवून देत होते पनीर. काही नाही पाहिजे का म्हणून नव्हते विचारत, आम्ही नाही पाहिजे म्हणून काहीच असं म्हणलं ना तरी पण ते आम्हाला हातात असे ठेवून देत होते. तर खूप आम्ही पनीरची भाजी खाल्ली. आता त्यांनी बंद केलं तेव्हापासून
पनीर बंद होतं. आता छान असं मस्त पनीरची भाजी केली आहे आज. तर चला आता मंडळी जेवण करून घेते मी. आणि मी जे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ना तर ते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण आवडेल. तर मंडळी छान टेस्टी असं जेवण झालं आणि आता आवरसवर करत आहे. एवढे भांडे पडलेले आहे स्वयंपाकाचे ते एका दमानेच घासून घेते. म्हटलं मला कसं आहे जेवण आपलं स्वयंपाक झाला की गरमागरम जेवण करायचं. बस जेवण झालं की मग मी एका दमाने पूर्ण भांडे घासून घेत असते. गॅस ओटा वगैरे जे काही पसारा घालवलेला असतो ना अशा प्रकारे तर तो सगळा आवरून घेत असते. तर चला मग मंडळी आता मी हा पूर्ण पसारा आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आजकाल मी शानूला एक काम सांगत असते. जेवण झालं आमचं की सगळं हे आवरसवर करायचं असते ना. जेवणाचे भांडे इकडे घेऊन यायचं ते काम सांगून देत असते. आणि त्यानंतर हे पोचा जो मारायचा असतो ते काम सांगून देत असते. हे सगळं ती करून घेते. मग मी किचनमधलं सगळं आवरून घेते आणि भांडी घासायची असते जेवण झाल्यानंतर तर ते करून घेत असते मी. स्वयंपाक करताना डायनिंगसुद्धा बेकार होतो. गॅस ओटा तर होतच होतो पण डायनिंगसुद्धा बेकार होऊन जात असतो. मग ते सगळं करता वेळच होऊन जाते. टोपल्यातले भांडे होते लावायचे ते भांडे लावून घेतले आणि त्यानंतर भांडे घासून घेतले. आणि मला ना खूप जण असं म्हणजे म्हणतात की लिक्विड जे आहे ते आम्हाला पुरवत नाही म्हणून. पण मला असं वाटते की साबणपेक्षा कधीही लिक्विड जे आहे ते पुरवते भांड्यांचं. कारण की मला असं वाटते की ते फक्त यूज करेपर्यंत आहे. एकदा आपल्याला जर का माहिती पडलं ना की यूज कसं करायचं ते तर बरोबर ते साबणीपेक्षा कधीही पुरवते मला असं वाटते. मी साबण वापरता की लिक्विड वापरताय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि खरंच सांगा काय पुरवते म्हणून. मंडळी झालेलं आहे माझं किचन आवरून. आहे तर मंडळी आता सोप वगैरे खाते आणि झालेले सगळे कामं आता करते थोडा वेळ आराम. सोबतच माझ्या व्हिडिओचं जेवढं काही काम असते ना तेवढं मी या वेळात करून घेत असते. तर संध्याकाळचा कामांचा वेळ मग होऊनच जातो. म्हणून दुपारच्या वेळेमध्ये मी माझे जेवढे काम आहे तेवढे करून घेते. आज तर मी ठरवलं होतं की मला एक ब्लाऊज शिवायचं म्हणजे मी काल कट करून ठेवले होते. पण आता थोडंसं असं करावं लागेल आहे. तर चला मग आता करते मी आराम. आणि 15 कोचमध्ये एवढा घालून ठेवलेला आहे. एवढा आता त्यांना जे करायचं ते करू देते. कारण की ते पण बिचारे सावलीच्या शोधात ते तिथे बसलेले आहे. तिथे जे टावर आहे ना तिथे बसलेले आहे. तर त्यांनाही आवडू नाही शकत कारण की ऊन बाहेर आहेच तेवढी. तर आता हे तर म्हणत आहे आपण त्यांच्यासाठी पाण्याची काहीतरी सोय लावून देऊ म्हणून वरच. तर बघू आता ते उद्या परवा वगैरे किंवा आज तर होणार नाही उद्या परवा वगैरे बघावं लागेल. तर असं आहे. संध्याकाळी पुन्हा ते एक्स्ट्रा काम ते काय तर कोर्स पूर्ण धुवून टाकावं लागणार आहे. तर चला थोडा वेळ आराम करते. बाकीच्या कामांसाठी पुन्हा बॅटरी चार्ज लावून देते. तर सुट्टीचा दिवस भेटलाय बरं पण झोपणार नाही. ती अशीच कारभार करत राहणार. तिकडल्या रूममध्ये पसारा करून ठेवला आहे. आता इथे आली आहे. आता स्वतःसोबत पसारा करून राहिली. काही समजत नाही लहान मुलांचं. करे कधी झोपते कधी नाही. का गं छान सुट्टीचा दिवस भेटलाय तुला झोपता नाहीत का छान? नाही थोडासा आराम करायचा बेटा. थोडंसं तर आराम करायचा ना. काल माझ्या वेण्या घालून दिल्या आज तू तुझ्या घाल. छान ये थोडंसं लेट ना. नाही कोणी म्हणणार का सायंकाळचे 6:30 वाजून राहिले म्हणून. आणि बघा किती ऊन आहे. अजूनही ऊन आहे. अजूनही इच्छा होत नाही आहे की बाहेर निघावं म्हणून. डोळ्यावर सूर्याचा प्रकाशसुद्धा सहन होत नाही आहे एवढं ऊन आहे. आणि आज तर भयानक ऊन पडलेलंच आहे. त्यामुळे शाळेला सुट्टीसुद्धा दिली. तर चला थोडा वेळ आराम केला आणि काम व्हायचं आहे माझं एक ते काम करून घेते आणि एक तरी रील करून टाकते. तर ते आता करून घेते. मस्त सूर्यप्रकाश येत आहे चेहऱ्यावर. चला चहाची वेळ झाली. घड्याळीनुसार नाही दिवस बोलला त्यानुसार. कारण आतापर्यंत शानू आणि तिचे पप्पा झोपूनच होते. आणि मी मगाशी वांगे तोडून आणले. आमच्या ते तिथे झाडं लावलेले आहे ना बाहेर तिथले वांगे आहे. बरेच दिवस झाले मी जाऊन नाही पाहिलं. आज पाहिलं तर वांगे एवढे मोठे झाले होते. तर घेऊन आली. आणि माझ्या आईने पाठवलेलं आहे काही सामान. हे बघा तिला नाही म्हटलं तरी ती पाठवते. तिला मी फक्त या शेवळ्या मागितल्या
तिने आणखी पार्सल पाठवले. काय पाठवले यामध्ये तर माहिती नाही. दाखवते मी आता. ह्या कुरवड्या आहे, आधीच पाठवल्या. आता या पुन्हा कशाच्या आहे तर माहिती नाही. आणि हे धापुडे. देवा, एवढं सगळं पाठवलं. तर आता हे ठेवायचं आहे मला लवकरात लवकर, कारण पुन्हा काही होणार तर नाही म्हणा, पण तरी आतामध्ये डब्यांमध्ये चाललं गेलं ते कामाचं. तर चला पट्टापट मी आता हे ठेवण्याचा काम त्याला प्रबंध करते याचा. हे काम करायच्या आधी मला सर्वात आधी यांना चहा करून द्यायचा आहे, तर चहा करून देते यांना. आणि एवढ्या आवडीने चहा वगैरे करून दिला, पण शेवटी काय झालं, तो प्यायला नाही मिळाला. कारण त्यामध्ये मी त्यांची तयारी सुरू होती, त्यामुळे मी तिथे मशीनवर नेऊन ठेवलेला होता चहा. आणि चहामध्ये जसं मी नेऊन ठेवलं तसंच कातिंग पडली. आता हे एवढं साफसूप असते तरी पण माहिती नाही कुठून कातिंग येते आणि कुठून नाही. तर मग त्यांना म्हटलं राहू दे, आता तुम्ही काही चहा पिऊ नका. तर ते बोलले आता राहू दे, मी बाहेरच जाऊन पिऊन येतो म्हणून. मी म्हटलं राहू द्या, बाहेरचं चहा वगैरे पिण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आता दूध गरम केलेलंच आहे शानूसाठी, तर तुम्ही सुद्धा हे दूध घेऊन घ्या म्हणून. तर त्यांनी पण मग अर्धा कप दूध घेतलं. आणि इकडे चहा आहे ते होईपर्यंत मग मी काय केलं, हे सगळं जे शेवळ्या वगैरे ठेवायच्या होत्या ना ते ठेवल्या. आणि ना तुम्ही म्हणाल की हे का असं दाबून दाबून भरताय शेवळ्या, तर आम्ही बिलकुल असं म्हणजे चुरा नाही होऊ देत बा म्हणून. पण मी नाही का चुरा करूनच हे करते, कारण की मग ते कलसता नाही येत, काही नाही, शेवटी चुरा करावाच लागतो. मग आता कशाला विनाकारण एवढं असं म्हणजे असं जपून जपून करायचं, त्याच्यापेक्षा जाऊ दे, एका डब्यात मावून जाते. दिला त्याला दाबदूब करून ठेवून दिलं. धापुडे होते ते सुद्धा ठेवून दिले. मंडळी, मी ट्राय करून बघत आहे आमच्या वर्धेची फेमस गोरस पाक. तर हे ट्राय करून बघत आहे मी, त्याच्यासाठी मी रेसिपी शेअर केलेली नाही आहे. जर मला हे जमलंच तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार, आणि त्याच्यासाठीच मी ट्राय करून बघत असते. आणि तसंही मला आवड आहेच हे रेसिपी, हे ते काही पण असं असलं की म्हणजे नसं नाही का, काहीतरी असं एक्साइटिंग असलं की मी करून बघत असते. तर तुमच्यासोबत तर नक्की शेअर करणार. पण पहिली मी बघते की मला जमणार आहे की नाही. तर खूप दिवस झाले वाट बघत होती, आता करणार नंतर करणार, कधी तूप राहत होतं कधी नाही राहत होतं, किंवा कधी काही नव्हतं राहत. असं करता करता तो आज दिवस निघाला. आणि मी विचार केला की पहिले मी ट्राय करून बघते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. आता कसे झाले तर ते तुमच्यासोबत शेअर करणारच, पण नंतर रेसिपी शेअर करणार जर मला जमलंच तर. नाहीतर मी करून बघणार आणखी, आता जर नाही जमलं तर आणखी नंतर करून बघणार. आणि मग नंतर जेव्हा मला जमणार आणि जेव्हा मला माहीत पडणार की ही अशा पद्धतीने बनवावी लागते, अशा पद्धतीने जर केली तर एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणतात गोरस पाक खायला मिळणार. तर एक्झॅक्ट ती रेसिपी मला जर एक माहीत पडली तर मग मी तुमच्यासोबत शेअर करणार. आता सध्या तर मी फक्त कसं झालं आहे ते शेअर करणार. आणि गरमी बघा, भयानक असं वाटत आहे की किचनमध्ये यावंच नाही. आता एवढं करून घेते मी. आणि एक प्लेट ठेवलेली आहे इथे, एक प्लेट ठेवलेली आहे याच्यामध्ये. आता इकडे साईडला ठेवून देते एक प्लेट. वरनं वाफ नाही गेली पाहिजे म्हणून असं जड काहीतरी ठेवावं लागतं. त्याच्यावर काय ठेवू विचार पडला तर मला हे दिसलं, तर आता यावर हे ठेवून देते. असं टेक्नॉलॉजी या. तर आपली गोरस पाक जो आहे तो शिजत आहे, बेक होत आहे. तर आता बघू रिझल्ट काय येतो. तर चला मग मंडळी, भेटते तुम्हाला 15 मिनिटात. आणि बघू शकता हे सगळं आवरायचं आहे मला, हे आवरून घेते सर्वात आधी. कडल्या याचे 15 मिनिटाच्या वर झालेल्या. ओ माय गॉड, बापरे, थोडंसं होऊ द्यावं लागतं हे, अजून याला टाइम आहे. पण किती छान झाले आहे. वा 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 वा, आनंद आनंद. थोडा वेळ आणखी होऊ द्यावं लागते. बाप, किती छान झालेले आहे, एकदम तशीच दिसत आहे. फक्त यामध्ये 2 इन्ग्रेडियंट आहे, एक म्हणजे खवा आणि दुसरं म्हणजे काय नाही याच्यामध्ये, जाडसर गव्हाचं पीठ. मी काय केलं, रवा आणि
कणिक हे ॲड केलेलं आहे. मी तुमच्यासोबत रेसिपी नक्कीच शेअर करणार जर हे टेस्टला खूप म्हणजे जसं पाहिजे तसं लागलं तर. आणि यामध्ये बदाम काजूच्या जागी ना बदाम आहे, त्यामध्ये काजू असतात. तर चला किती छान झालेलं आहे, यांना तर दाखवलं ना या तुम्हाला काहीतरी दाखवते. इथं थोडी दाखवणार आहे, तिकडे चला. थांब छान हात नाही लाव. हां का हां हलवा. हलवा काढा ते वरचा कोपर पायदा गरम असं. हळू हा हळू, तसं नाही, असं पकडा ना, उलट उलट उलट. अरे नाही, हे मैसूर पाक. मैसूर पाक नाही, बिस्कुट वगैरे गोरस पाक. हा, गोरस पाक. कसा झाला एक नंबर आहे. है ना. फक्त ते थोडंसं शिजायचं आहे, थोडंसं व्हायचं आहे. ठेवू? हो तसं आले है ना. मी नाही का, मला इतका आनंद होत नाही. ह्याला पण एकदा चेक करते. चहासोबत खाता येते. हो बेटा, चहासोबत जाऊ दे, पण आपल्या घरी सगळं तूप वगैरे सगळंच असते, फक्त करायची हे असते ना. आता म्हणजे कसं झालं, हे पकडा. माझा अवतार चांगला आहे ना, आता जाऊ दे. अवतार बिवतार काही पाहू नका, जे मी केलं आहे ना त्याच्यातच मी खूप. ओ माय गॉड. पाण्यात पण नाही ठेवले खाली. पाण्यात नसतं ठेवत आहे हा पदार्थ, पाण्यात नसतं ठेवत. हे झाली का? नाही हो, व्हायचे हे करत नाही असं. हवा पाहिजे होता हो. मी म्हणलं जमते नाही जमत विनाकारण नाही का. हे आमचं अवन आहे, हे गंडल होणार. तर हे बघा तयार झालेली आहे, तयार झालेला आहे गोरस पाक. आणि इथे बघू शकता वाटीत काढलेला आहे, बिलकुलच वेट नाही करू शकत आहे मी आता टेस्ट करून बघणार. थोडासा थंड होऊ देते, थोडासा यांना पण देते, ईशानूला पण देते. त्याला घ्या, गरम आहे थोडंसं. पहा शानू, चम्मच आण बरं बेटा. एक नंबर. हा पार्ट नका खाऊ, हे जे आहे ना हे थोडीशी जळली आहे, तिकडून खायचं. याच्यामध्ये माहीत आहे का, याच्यामध्ये जर थोडासा खवा असता ना आणखीनच एक नंबर झाला असता. रव्याची बनते आहे ना, कायची बनते? रवा मैदा आणि काय खाऊ द्या पहिले. रवा मैदा कणिक. ब्लॉग एडिट करत होती आणि शानू होती हॉलमध्ये बसून इथे, आणि इतकी जोरात चिल्लावली, ते इतकी जोरात ओरडली. मी म्हटलं काय झालं काय नाही, इतकं मला कसं एकदम मी अशी धावत पळत होती मी पलंगावर अक्षरशः. मला असं वाटलं काय झालं काय नाही. शानू इथे बसलेली शानू, आणि असंच तिचा इकडे हात गेला असं, आणि हे बघा अस्वल आहे इथे, आणि इतकी ओरडली ती. आता मला ना थोडंसं घर साफसूफ करावंच लागतं, कारण 8-10 दिवस झाले हे दिवाण वगैरे सरकून मी झाडझूड केलेली नाही आहे. तर उद्या मला हे थोडंसं करूनच घ्यावं लागेल. केला हँडवॉश? किती घाबरली शानू तू, आणि मी तिच्यापेक्षा जास्त. मला वाटलं काय झालं काय, किती जोरात भेली हे भेली म्हणतो, ओरडली भेली मी. अस्वल, घर साफ करायला लागते आपल्याला थोडंसं. मग अशी यांना एवढा चहा मांडून दिला, आणि चहामध्ये वरून अशी कातिंग पडून होती. म्हणलं राहू द्या नका पिऊ, त्यांनी दूध वगैरे पिलं मग. आणि आता हे अस्वल, घर थोडंसं साफसूफ करावंच लागतं. इतक्यात जाळे पण काढलेले नाही, जाळे तसे आहे नाही, पण माहिती नाही कुठून काय हे येऊन राहिलं. तो
हे फेका हो. अहो हे फेका बरं. कागद दे एखादी शानू. हो ही बेडशीट पण धुवायला टाकून देते मी. याच्यामुळे ना हे इतकं बेकार आहे. आणि गेल्या आधी 2 वर्ष अगोदर समजा हे इतके जास्त हे पडलेले होते, बारीक बारीक याच्या हे सुद्धा पडले होते पिल्ल. तर याचा खूप जास्त त्रास होता. कपडेसुद्धा वाळू टाकले ना वर, तर कपड्यांवर सुद्धा टिकून राहत होतं ते. आता तर नाही आहे. आता हे कुठून आली तर माहीत नाही. आता ही बेडशीट वगैरे धुवून टाकावं लागते. आजच टाकली मी. चल झोपी आली, चल झोप. झोपी नाही आली असं म्हणा, कारण की ते मस्त 7 वाजेपर्यंत झोपली मस्त. आणि उजेडच होता त्याच्यामुळे काही वाटलंही नाही की हिला उठवावं लागेल बा म्हणून. चल बाहेर फिरते का थोडंसं. चल. आणि घाण करून ठेवलेलं आहे बंदरांनी सगळं. आता ते उद्या आंघोळीच्या आधी करावं लागेल. हां घाण होऊन जाईल सगळं. माझं आंघोळीच्या आधी करावं लागेल ना मग. पप्पा कुठे गेले. पप्पा इज गायब. नाही आहे पप्पा. चला आता मला इथे झोप. आणि आता मी काही बाहेर फिरत नाही. झालं माझं फिरून 2-3 चक्रा मारल्या बस. तर चला आजचा ब्लॉग मी करते इथेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.